या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 7 यांच्याकडे प्रभाग 22च्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आलेली होती। आमचे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे चारही जे उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 17 मधल्या सर्व उमेदवारांनी किंवा त्यांच्या सूचकांनी आमचे सहकारी नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिका गायकवाड या ओबीसी महिला प्रवर्गातून, सर्वसाधारण महिलांमध्ये चैत्राली शिवराज गायकवाड, त्याच पद्धतीनं सर्वसाधारण राखीव मतदारसंघातून दत्ता नडगिरी या चारही लोकांचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आज आमचा चौघांचाही अर्ज मंजूर केलेला आहे। काल जे घडलेलं होतं म्हणजे एकंदरीत असं होतं की एबी फॉर्म जे आहे ते लेट आलेले होते, तर त्याबाबत आपण काय सांगाल? नाही, आमच्या म्हणजे एकंदरीत असं होतं की राडा झाला अशी एकंदरीत चर्चा होती पूर्ण सोलापूरभरात। नाही, निवडणूक निर्णय अधिकारीच्या कक्षामध्ये आम्ही चारही उमेदवार कार्यालयामध्ये उपस्थित होतो। जी निवडणूक कार्यालयाने वेळ दिलेली होती सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत, त्या वेळेच्या आत आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे वेळेच्या आत एबी फॉर्म घेऊन त्या ठिकाणी प्रिमायसेस मध्ये हजर होते आणि आमच्या समक्षच त्याने वेळेच्या संपायच्या आत एबी फॉर्म सबमिट केलेला आहे। मागच्या 2 दिवसाच्या घटना घडल्या, भेट घेतली, नेमकं काय झालं? नाही, आदरणीय दत्तात्रय मामा भरणे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत, महायुतीचे ते नेते आहेत आणि त्याने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा माझा ऋणानुबंध आहे। आणि आज मी स्वतः गेली 5-6 दिवसापूर्वी जिल्ह्याचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे भाऊ साहेब, त्याच पद्धतीनं अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, त्याच पद्धतीनं मी ज्या प्रभाग 22 माझा ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणचे शहर मध्येचे दमदार कामदार आमदार देवेंद्र दादा कोठे आणि त्याच पद्धतीनं विनायकदादा कोंड्याल, प्रथमेशदादा कोठे, गुरुशांत दुत्तरगावकर या मंडळीच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला आणि तेव्हापासून मी भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता नाही, पुढे देखील मी भारतीय जनता पार्टीचंच सचोटीने काम करणार आहे। भरणे मामा हे बालाजी सरोवर या ठिकाणी आलेले होते आणि मी देखील बालाजी सरोवर मध्ये हजर होतो, त्यामुळं भरणे मामा महायुतीचे नेते आहेत, राज्याचे कृषी मंत्री आहेत, महायुतीच्या नेत्याला भेटायला काही अडचण नाही आहे, त्यामुळे मी त्यांची भेट घेतो। राष्ट्रवादीची नाराजी या निवडणुकीत पाहायला मिळेल का? नाही, राष्ट्रवादीची निवडणूक नाराजी पाहायला मिळेल का न मिळेल तो राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारलं तर उचित राहील। मी आता सध्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे।